आपण रक्षाबंधनाच्या दिवशी छान तयार होतो, आउटफिट सुंदर असतो, ज्वेलरीही सुंदर असते, मेकअपही केलेला असतो, पण तरीही पूर्ण लुक काहीतरी जास्त झाल्यासारखा किंवा अजिबात बॅलन्स नसल्यासारखा का वाटतो? आणि कधी कधी अगदी छोट्या चुकीमुळे फोटोमध्येही लुक तितका सुंदर दिसत नाही. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी तयार होताना काही चुका ऐनवेळी टाळणं खूप महत्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आउटफिट, मेकअप, ज्वेलरी, लिपस्टिक, फुटवेअर आणि अगदी स्किनची काळजी घेताना कोणत्या चुका टाळायच्या हे अगदी प्रॅक्टिकल पद्धतीने पाहणार आहोत. आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा. नमस्कार, मी श्वेता शेंडे आणि या चॅनलवर आपण फॅशन, ब्युटी, स्किन केअर, हेअर केअर, वुमन्स वेलनेस, स्मार्ट शॉपिंग, लाईफस्टाईल आणि दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या असंख्य अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर माहिती जाणून घेत असतो. आणि आता चला तर मग रक्षाबंधनाच्या दिवशी तयार होताना कोणत्या चुका अजिबात करू नयेत ते पाहूया. सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची चूक म्हणजे ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच एखादं नवीन प्रॉडक्ट ट्राय करणं. समजा तुम्ही नवीन फाउंडेशन घेतलं, नवीन लिपस्टिक घेतली, फेस मास्क किंवा सिरम घेतलं आणि मग वाटलं आज सण आहे, आजच वापरून बघू. पण नवीन प्रोडक्ट तुमच्या स्किनला सूट होईलच असं नाही. कधी इरिटेशन, रेडनेस, खाज किंवा ब्रेकआउट्स होऊ शकतात. म्हणून सणाच्या अगदी त्याच दिवशी एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा ज्या प्रोडक्ट्सचा तुम्हाला आधीपासून अनुभव आहे आणि जे तुमच्या स्किनला सूट होतात तेच वापरणं जास्त सुरक्षित आणि प्रॅक्टिकल आहे. आणि सणाचा दिवस हा न्यू प्रोडक्ट टेस्टिंगचा दिवस नाही. आता दुसरी खूप कॉमन चूक, आउटफिट, ज्वेलरी आणि मेकअप तिन्ही हेवी करण्याची चूक. आपण सुंदर दिसण्यासाठी कधी कधी प्रत्येक गोष्ट हेवी करतो. हेवी साडी, हेवी ज्वेलरी, हेवी मेकअप आणि शेवटी पूर्ण लुकच ओव्हरलोडेड वाटू शकतो. जगा मगा मला बघा. यासाठी एक सोपा रूल लक्षात ठेवा. एक मेन हायलाइट ठेवा. तुमची साडी खूप एम्बेलिश्ड म्हणजेच सजवलेली, नक्षीकाम केलेली किंवा हेवी असेल तर ज्वेलरी किंवा मेकअप थोडं बॅलन्स्ड ठेवा. आणि आउटफिट सिंपल असेल तर स्टेटमेंट इयरिंग्स, सुंदर नेकलेस किंवा थोडा फेस्टिव्ह मेकअप करून लुक उठवू शकता. म्हणजे प्रत्येक गोष्ट एकमेकांशी स्पर्धा करायला नको. लुक मध्ये एक गोष्ट बोलकी म्हणजेच उठावदार असू द्या, जसं की ड्रेस, साडी किंवा कोणतंही इंडो वेस्टर्न आउटफिट, आणि बाकीच्या गोष्टी तिला सपोर्ट करणाऱ्या असू द्या. आता येतो माझ्या आवडीचा तिसरा मुद्दा आणि तो म्हणजे लिपस्टिक आणि आउटफिटचा कलर चुकीचा मॅच होणे. रक्षाबंधनाला आउटफिट सुंदर निवडल्यानंतर अनेक जणी विचार करतात याच रंगाची लिपस्टिक लावली पाहिजे. पण प्रत्येक वेळी आउटफिट आणि लिपस्टिकचा एक्झॅक्ट सेम कलर असण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, जर आउटफिट वॉर्म टोन्स मध्ये असेल जसं रेड, ऑरेंज, रस्ट, गडद टेराकोटा सारखा शेड किंवा वॉर्म ब्राऊन, तर वॉर्म टोन लिपस्टिक शेड्स सुंदर दिसू शकतात. आणि पिंक किंवा बेरी फॅमिली मधला आउटफिट असेल तर त्याला जुळणारे पिंक, बेरी किंवा न्यूट्रल टोन्स वापरता येतात. लिपस्टिक शेड निवडताना फक्त आउटफिटचा कलर पाहायचा नसतो, तुमचा स्किन अंडरटोन आणि पूर्ण लुक सुद्धा लक्षात घ्यावा लागतो. याबद्दल मी आधीच एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, लिपस्टिक शेड्स फॉर इंडियन स्किन टोन, आणि त्यामध्ये मी शेड सिलेक्शन टिप्स म्हणजेच कम्प्लीट गाईड दिला आहे. त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली शेड सिलेक्शनची सविस्तर माहिती नीट समजून घ्या आणि तुमचा स्किन अंडरटोन, मेकअप आणि पूर्ण आउटफिट एकत्र कसा दिसतो हेही पहा. कारण योग्य लिपस्टिक म्हणजे फक्त ड्रेसला मॅच होणारी लिपस्टिक नाही, तर पूर्ण लुकला कॉम्प्लिमेंट करणारी लिपस्टिक. आता चौथी चूक, फुटवेअर शेवटी निवडू नका. आता ही चूक खूप छोट्या गोष्टीसारखी वाटते, पण पूर्ण दिवसाचा कम्फर्ट यावरच अवलंबून असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फुटवेअर हा आउटफिट झाल्यावर शेवटी ठरवायचा भाग नाही. आउटफिट निवडतानाच तुम्ही कोणतं फुटवेअर घालणार आहात याचाही विचार करा. कारण रक्षाबंधनाला पूजा असू शकते, घरात पाहुणे असतात, सतत इकडून तिकडे जावं लागतं, फोटोज काढायचे असतात, म्हणजे बराच वेळ उभा राहावं लागू शकतं. म्हणून फक्त सुंदर दिसतंय म्हणून अनकम्फर्टेबल फुटवेअर निवडू नका.
आउटफिटशी नीट मॅच होणं महत्वाचं आहेच, पण कम्फर्ट सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. नाहीतर सुरुवातीला छान दिसणारा लुक काही तासांनीच त्रासदायक होऊ शकतो. आता चूक 5वी, आणि ती म्हणजे घरच्या राखी सेलिब्रेशनसाठी ओव्हर ड्रेस किंवा अंडर ड्रेस होऊ नका. आता समजा रक्षाबंधनाचा कार्यक्रम अगदी घरचाच आहे, अर्थात आपण एक्साइटेड असतो, पण प्रत्येक वेळी अगदी ब्रायडल लुकच तयार करण्याची गरज नाही आणि अगदी रोजच्या घरच्या कपड्यांमध्येही गबाळ राहायचं नाही. तुमच्या सेलिब्रेशनचा प्रकार लक्षात घेऊन लुक निवडा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त ओकेजन नुसार नाही तर लोकेशन नुसारही आउटफिट निवडला तर लुक जास्त अप्रोप्रिएट आणि कम्फर्टेबल वाटतो. घरच्या सेलिब्रेशनसाठी हलकं आणि कम्फर्टेबल आउटफिट योग्य ठरू शकतात, तर बाहेर रेस्टॉरंट, फॅमिली गॅदरिंग किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी थोडं अधिक फेस्टिव्ह स्टायलिंग करता येतं. कार्यक्रम कुठे आहे, जसं की घरी, रेस्टॉरंटमध्ये, आउटडोर किंवा मोठ्या फंक्शनमध्ये, हेही आउटफिट निवडताना लक्षात घ्या. सुंदर साडी, एलिगंट कुर्ती किंवा एखादा इंडो वेस्टर्न लुक यापैकी जो तुम्हाला आणि प्रसंगाला सूट होतो तो निवडा. फेस्टिव्ह दिसा, पण स्वतःला अनकम्फर्टेबल करून नाही. कारण चांगला फेस्टिव्ह लुक म्हणजे फक्त जास्त सजणं नाही, तो म्हणजे प्रसंगानुसार योग्य प्रमाणात तयार होणं. आणि चूक 6वी, जी कधीच कोणीच तुम्हाला सांगितली नसेल, आणि ती म्हणजे फोटो फ्रेंडली स्टायलिंग विसरू नका, जो खूप महत्वाचा मुद्दा आहे. रक्षाबंधन म्हणजे फॅमिली फोटोज आणि मेमरीज तर असणारच, म्हणून तयार झाल्यानंतर आरशात एकदा पूर्ण लुक पाहण्याबरोबरच कॅमेरामध्येही स्वतःला एकदा चेक करा. ज्वेलरी योग्य ठिकाणी आहे का, साडीचा पदर किंवा ओढणी नीट सेट आहे का, हेअर व्यवस्थित आहेत का, चेहऱ्यावर खूप ऑइली किंवा अत्याधिक शायनी फिनिश तर दिसत नाही ना, लिपस्टिक व्यवस्थित आहे का, आणि हेअर्स खूप ओव्हरडन तर वाटत नाहीत ना. कारण काही गोष्टी प्रत्यक्षात तर ठीक दिसतात, पण कॅमेरा समोर त्यांचा इफेक्ट थोडा वेगळा दिसू शकतो. म्हणून फोटो काढण्याच्या आधी एक छोटासा फायनल मिरर कॅमेरा चेक नक्की करा. आता रक्षाबंधनाला तयार होताना हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. कम्फर्टेबल आउटफिट, वन हायलाइट पीस, बॅलन्स्ड मेकअप, कॉम्प्लिमेंटिंग लिपस्टिक, कम्फर्टेबल फुटवेअर, आणि हे सगळं मिळूनच तयार होईल परफेक्ट राखी लुक. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं, तुम्ही स्वतः कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट दिसायला हव्यात. कारण सणाच्या दिवशी आपण फक्त सुंदर दिसण्यासाठी तयार होत नाही, तर आपल्या भावंडांसोबतच्या त्या खास दिवसाचा आनंद घेण्यासाठी तयार होतो. म्हणून खूप काही करण्यापेक्षा योग्य गोष्टी योग्य प्रमाणात करणं हेच सुंदर लुकचं सिक्रेट आहे. तुम्ही रक्षाबंधनाला कोणता लुक करणार आहात, साडी, कुर्ती की इंडो वेस्टर्न, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता शेवटी एक सांगावंसं वाटतं, रक्षाबंधनाचा लुक सुंदर असणं महत्वाचंच आहे, पण त्या दिवशी तुम्ही स्वतःला किती कम्फर्टेबल, कॉन्फिडंट आणि आनंदाने व्यक्त होता, फील करता, हे त्याहून जास्त महत्वाचं आहे. कारण आउटफिट, मेकअप किंवा ज्वेलरी हे फक्त तुमचा लुक सुंदर करतात, पण त्या दिवसाच्या आठवणी सुंदर बनवतात, त्या तुमच्या स्माइल आणि तुमच्या माणसांसोबत घालवलेल्या मौल्यवान क्षणांनी. म्हणून यावेळी तयार होताना परफेक्ट दिसण्यापेक्षा स्वतःला एन्जॉय करता येईल असा परफेक्ट लुक निवडा. आणि एक गोष्ट, या व्हिडिओमध्ये मी आउटफिट, ज्वेलरी, मेकअप, लिपस्टिक, फुटवेअर आणि फोटोग्राफी याबद्दल माहिती सांगितली आहे, आणि या सगळ्या गोष्टी फक्त रक्षाबंधनापुरत्याच मर्यादित नाहीत, तर पुढच्या अनेक फेस्टिव्ह ओकेजन्स, फॅमिली फंक्शन्स आणि सण समारंभांसाठीही या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच लाईक करून ठेवा आणि अशाच प्रॅक्टिकल फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल आणि असंख्य अशा वेगवेगळ्या विषयांच्या मराठी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, रक्षाबंधन एन्जॉय करा. खूप प्रेम.